एका गाडीतून 2 गाड्यांनी अडवणं, त्याला घेऊन जाणं. त्यांचे भाऊ वारंवार, लहान भाऊ त्यांचे फोन करतात त्यांना, मग 5-10 मिनिटात आम्ही सोडतो, 5-10 मिनिटात सोडतो. आणि नंतर मग ही गोष्ट आपल्या समोर येते. तुम्ही फोटो बघितलेत का? ते पोस्टमॉर्टम करताना फोटो बघितलेत? एखाद्या जनावराला सुद्धा एवढं मारत नाही असं तुम्ही एखादं म्हणजे पिक्चर स्टाईल गोष्ट करतात तुम्ही. म्हणजे हे चुकीचं तुम्हाला मीडिया म्हणून तुम्हाला चुकीचं वाटत नाही. बरं, मी जे काय ह्या गावाच्या लोकांकडून बोललोय, जे नाव मला पुढे येतात की ह्यांना गेल्यानंतर पोलीस स्टेशनकडून उशीर का होतोय? पोलीस स्टेशनकडून उशीर होतोय ह्याच्यामध्ये प्रशासन पूर्णपणे जिम्मेदार आहे, पूर्णपणे जिम्मेदार आहे. तुम्ही या एखादी घटना काही नाही झाल्यानंतर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितले की तुम्ही 307 आमच्याकडे गुन्हा असा झालाय की तो एकदम चॉकलेट खाल्ल्यासारखा. म्हणजे राजकीय किंवा आर्थिक त्यांच्या विरोधात गेलं की लगेच हा एक हत्यार होऊन बसले ते. मी म्हणतो एखादी खरी गोष्ट झाली असेल तर आमचा विषय नाहीये, पण तुम्ही वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही. त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात. म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. उद्या अधिवेशन सुद्धा आहे. ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणार नाही ना. वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे, फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने. म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय. कुणी आज तुम्ही इथं लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील. मला राजकारण ह्याच्यात करायचं नाही, पण ह्या घटने जेव्हा घडली किंवा अनेक घटना घडल्यात तुम्हाला मी सांगतो. रामकृष्ण बांगर फॅमिली तिच्या संस्था हडप करण्यासाठी या माणसाने गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे. मला सांगा, रामकृष्ण बांगरवरती 307 होऊ शकतो, त्याच्या मुलावरती होऊ शकतो, त्याच्या आईवरती कसा होऊ शकतो? हा, आणि कुणीच काही म्हणजे बोलत नाहीत. आम्ही भिणारे नाही ह्या विषयामध्ये. जिल्ह्यामध्ये अशी जर प्रकार होत असतील ना तर रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल आणि तसंच उत्तर मग यावं लागेल. मग पोलीस स्टेशनचे जे काही तिथं संबंधित अधिकारी असतील किंवा SP असतील, ह्यांचा रेकॉर्ड, कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. ह्यांना त्या काळामध्ये कोण कोण बोलत होतं की गुन्हे नोंद करू नका म्हणून. खुली एकदम किताब तुमच्या समोर. हो, बीड आमचा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. एकदा निवडणूक झाली की विषय थोडंफार होतं, पण काही माणसांमुळं 2 समाजामध्ये इतकी तेढ निर्माण झाली की लोक एकामेकाकडे बघताना शकेचं वातावरण झालंय सगळं. म्हणजे लोकांनी नाव विचारलं तिथं आडनाव विचारतात आता, फक्त ह्या अशा गोष्टीमुळं. तुम्ही बघा, ह्याचे मास्टर माइंड किंवा ह्या आरोपी संदर्भात ही जी थोपत होती हे आत टाकले ना, तुम्हाला सांगतो मी, जिल्हाच आमचा सुखी राहतो. जिल्हा आमचा काहीच होत नाही. अहो, साधे व्यापारी आहेत, तुम्ही बघा, एजंट 20-20, 25-25 वर्ष त्यांचे एजन्ट्स आहेत त्यांच्याकडं, आणि त्यांच्या हिसकावून घेतल्या एजन्सी दादागिरी करून. म्हणजे कुणी काही बोलायला लागलं की मग आमच्या कारखान्याला नोटीस, माझ्या कारखान्याला नोटीस आली. मी मतदारसंघ बसून आता जिल्ह्यात सुद्धा हा प्रकार जर अशा काही चुकीचा घडला तर तिथे रस्त्यावर उतरणं. आणि या प्रकरणाचं मास्टर माइंड जे आहेत ना ते पुढे निघाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. एखादी गोष्ट घडली नाही त्याच्यावरती तुम्ही 307 दाखल करतात, आणि एखादी गोष्ट घडून तुम्ही त्याला पूर्णपणे तपास करून म्हणजे त्याला उशीर का करतात तुम्ही गुन्हे दाखल करायला? हे सगळेजण सस्पेंड झाले पाहिजेत, हे लोक सगळे. ह्याचा मास्टर माइंड पुढे पाहिजे. जो त्रास देतोय, जो संरक्षण ह्या सर्व गोष्टींना देतोय ना, जो समाजामध्ये 2 तेढ निर्माण करतात ते सारखं सारखं, तो व्यक्ती पुढे आला पाहिजे ना. जिल्हा दहशतीत आहे असं म्हणायचंय तुम्हाला? वातावरण सगळीकडे असं झालं. एक तर लोकांना वाईट वाटतंय. हे 2-4 जे प्रकार, अहो महिलांवरती 304 दाखल होत असेल, हा बरोबर आहे. आणि मीडियाने बघितलं नाही का गाडीमध्ये बंदूक ठेवताना एका महिलाच्या? हा, बघितलं नाही तुम्ही? हा, मग दाखवून सुद्धा प्रशासन एकदम गप्प बसतंय. हा, ठीक आहे, एखादा प्रकरणात कुणी बोल, पण ही सगळी गोष्ट दिसते ना. ठीक आहे, सत्ता आल्यानंतर त्याचं
तुम्ही जे काय विषय असतात पण हा म्हणजे डायरेक्ट तुम्ही बिहारच करून टाकले नाही लोक आज हे हे लोक ह्याचं मास्टर माइंड आत गेलं ना एकदम जिल्हा आमचा शांत होतो.